हे गाईज वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. अँड आज मी आलेलो आहे परत मुंबईला. काल आलो ॲक्च्युली. तर आज माझं हायरॉक्ससाठी 2 दिवस बोललेले आहेत आज आणि उद्या. तर मी माझ्या आज पार्टनरसोबत ट्रेनिंग करणार आहे. तो येतो थोड्याच वेळात. तर आज आमचं गोल आहे की मिनिमम 4 ते 5 किलोमीटर रन करायचं आहे आम्हाला. My little boy is coming. Oh. आपण काय करणार पहिला वॉर्मअप प्रॉपर. आफ्टर वॉर्मअप रनिंग करणार. देन आपण चॅलेंजेसची प्रॅक्टिस करणार आहोत. आमचा वॉर्मअप तर संपलेला आहे. आता रनिंग कुठून चालू आहे आपल्याला रनिंग तिकडनं स्टार्ट करायची. तिथून रनिंग स्टार्ट करायचे. पाऊस पण येतो आहे. पावसामध्ये धावायची तर मजा वेगळी असते. बट आपल्याकडे सामान आहे त्यामुळे पाऊस नको सध्या. पोल वगैरे भिजून जाईल. तर 2.2 किलोमीटर रन करायचं आहे की प्रॉपर गार्डनपर्यंत गेलो ना तर 1.67 किलोमीटर होतं. तर रन स्टार्ट झालेला आहे. आता इथून आम्ही मिनिमम 2.2 किलोमीटर्सचं टार्गेट ठेवलं धावायचं. तर बघूया कुठपर्यंत जाते आम्ही. कमॉन शिवम कमॉन. 2.2 किलोमीटर्स रन झालेले आहे. काय आज मला खूप भारी वाटतं. लाईक मी पहिल्यांदा जेव्हा मी चालू केलेलं रन तेव्हा पहिल्या 2-3 दिवस माझ्या इथे होतात ना की ऑब्लिकमध्ये खूप जास्त दुखत होतं ऑब्लिकच्या ठिकाणी. पण आता बॉडीची युजफूल झाली ना तर काहीच वाटत नाही. आणि मी एन्जॉय करतो रनिंगला. मला सगळ्यात आवडता विषय रनिंग होता. कारण पहिले 2-3 दिवस मला कंटाळा यायला लागला. पण त्यानंतर जसं मी टार्गेट इन्क्रीज करत गेलो ना त्यावेळेस मला जाम मजा येईल ना. टार्गेट कंप्लीट केला त्यानंतर जो डोपामिन रिलीज होतो ना बाई. आम्ही आलो आहे एका बोलतो ना ओपन जिममध्ये. तिथे आम्ही थोडंफार वर्कआउट करू. तर तुम्हाला मी ती जिम दाखवतो पहिले. खूप मस्त वाटली मला. तरी बेसिक आहे बट खूप छान आहे. तुझी एज काय आहे जरा सांग या स्क्रीनवर. 17. तुझी एज 17 असून हा माझ्यापेक्षा जास्त उंच झाला आहे. तुला लाज वाटतो का? कमॉन. आमचा 50 सूर्यनमस्कारचं गोल कंप्लीट झालं. आता शोल्डर प्रेस ट्राय करतो. कारण आज शोल्डर बेस ट्रेनिंग करणार होता मी. रेप्स मारणार 20. 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 14 शोल्डर एक्सरसाइज एंड करूया. अजून आम्हाला 2.2 किलोमीटर रन करायचं. थोडेफार स्कॉट्स घेते. स्कॉट्स मारून मग परत रनिंग चालू करायचं. तर काय तिकडे आपल्याला पुलअप बार भेटणार. तो इथे आपण मसेलअप ट्राय करू शकतो. बेस्ट ट्राय. ओके इझिली नाही गेला बट गेला. आता खूपच मोठा मिळाला आहे. तिथे आपण टी शर्ट काढू शकतो. नाही आय गेस सो. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. हे रनिंग करून सुद्धा इतकं मसल मास मेंटेन केलं आहे. तर आता आम्ही सिटअप्स करतोय म्हणजे स्कॉट्स करतोय. तर शिवम किती स्कॉट्स मारणार आहेस? 100 स्कॉट्सचं गोल आहे. आता थोडंसं आपण हँडस्टँड करूया.
गाईज ह्या जिमचं एक वैशिष्ट्य आहे ते आपल्याला काका समजवतील. सो ही जिम आमची जी जिम आहे ही ओपन जिम आहे. हे गार्डन 30 वर्षापासून इकडे आहे. ओके. ह्या जिमचं वैशिष्ट्य असं आहे की इथे 75 इयरचा माणूस सुद्धा येऊन इथे व्यायाम करून जातो. अरे बापरे. तुमचं नाव आहे हरिओम जोगर्स पार्क. हरिओम जॉगर्स पार्क. अरे ग्रेट. 65च्या एजमध्ये करताय सो हीच पहिली खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. जवळजवळ मी 83 पासून जॉगिंग करतोय. ओ फिटनेस पहिलं ठेवा. Right. नंतर मग आहे की नाही व्यसन वगैरे नंतर. राईट 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 राईट. आणि या गार्डनला हे वैशिष्ट्य आहे की इथं योगा करू शकतो, मेडिटेशन करू शकतो आणि व्यायाम पण करू शकतो. त्यामुळे आपलं शरीर आहे ना एकदम फिट राहतं आणि शरीर फिट राहिलं तर आपण प्रत्येक आजारापासून लांब राहू. म्हणून माझं एकच येणाऱ्या पिढीला हे आहे की व्यायाम करा, रनिंग करा, फिट राहा. येस बॉस. काकांना आता बाय बोलूया आणि निघूया आपल्या पुढच्या रनकडे. काका बाय. चल दादा बाय. ठीक आहे, आमचं 4.17 किलोमीटर रन कम्प्लीट झालेलं आहे विदाउट एनी पेन. तो खूप भारी वाटतं आता. आता परवा डिरेक्ट हायरॉक. तो खूप एक्साइटमेंट आहे आमच्यामध्ये. तर आता दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.